झोपली काय? उठ उठ, आलोय मी. चांगला आराम चाललाय तुझा. काय झालं? कम झोपली होती? काय दिवस गेले? कस काय गेले? हा म्हणजे तू शेण घाललं बाहेर. मी 2 वर्ष झाले आपल्या संसारासाठी नोकरी करतोय आणि तुला दिवस गेले. कोणामुळे झालं सांगे पटक्यात. हा काय काय काय? हा ते कळलं मला. पोट आलं इथे कळतंय मला. मग कोणामुळे झालं सांग मला पटकन. चल. हा फसवलं तू मला. मुकी मुकी म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवला. मला जाऊ दे, भोळी बाबडी आहे माझी बायको. काय? हा तुला तुला लय आनंद होत असं नाही की नाही? हा लात मारित असं पोटात पोरग नाही रडत करत. मग काय करत? लय धोका दिलाय तू मोठा. मला वाटलं नव्हतं. मला मी असा विचार पण नव्हता केला तू माझ्यासोबत असं वागशील म्हणून. मी आपल्यासाठी एवढं बाहेर 2 वर्ष झाले नोकरी करतोय आपल्या संसारासाठी. हा हे कुठे गेले? बाबा आई बाहेर आहे पटकन. यांनी सुद्धा मला सांगितलं नाही असं घडलं म्हणून. हा यांचं काम नव्हतं का? हा हा काय आपलंय? तू लाज वाटते का? आपलंय का ते? कधी आला? मम्मीला बोलवा. आता मम्मीला काय स्वयंपाक करू राहिली? मम्मीला बोलवा. सरक त्या पलीकडे. बाहेर ये आई पटकन. पोर आले ये. काय झालं? इकडून ये तू. हा हे पोर काय म्हणते पाहिजे? बया किती वरडू राहिले. मी घाई घाई भाकर टाकीत होते बाजरीची तशीच आले पळत. हा नुसत्या भाकरीच थापा तुम्ही. काय झालं काय? उपास राहू का आम्ही? सोन्याकडे लक्ष नका देऊ. तू केव्हा आला? आता आलोय. आला आणि एवढं काय एवढं तापलं काय तू? तापला लगेच तू आमच्यावर? काय येडा झालाय? ये मी नाही झालो येडा. इथं डोकं दुखत वाटतं आता. तुम्हाला सांगता नाही आलं मला. पोटात दुखत आहे का तो? हिच्या दुखतं हिच्या. तुम्ही मला फोन कस काय नाही केला? काय माहिती फोन कस काय नाही केला? हा आम्ही हा तुझ्या पोटात दुखतंय का? दुखत नाही. पोरग आहे ना पोटात लाता मारते लाता. पोरग हिला दिवस गेले प्रेग्नंट ही. हा दिवस गेले. मग थांब. अरे थांबा. 2 वर्ष झाले मी बाहेर आहे. हा? मारू नको. काय करायचं मग? दिवस कसे काय गेले? हा? येड बागडे मुक्काई जरा. हा? कोणाचं? इकडे बोट कर. शिरप्याचं घर. शिरप्यापासून बया तुम्ही लाज नाही वाटली का? लाज वाटली? मारू द्या त्या म्हाताऱ्याच्या नादी लागली. हा लाज वाटते का तुला? हा काय एवढं तुला जास्त झालं का? नाही काय हा? म्हाताऱ्या संग हा का ग टवळे? माझं पोर तिकडं राहत मग? आणि तू काय इड शेण खाती का? मी बाहेर गेले का ते शिरपेच्या इड जाती का ना ग? आता बोलून उपयोग नाही तुला. आधी नव्हतं कळत का? तुला लक्ष देतात नव्हतं का? काय माहिती? काय तुम्ही काय करीत होते? ही मुक्की तर मुक्की. मला वाटतं ही बोलत नाही. ही काची जाती कुठं? ही तर काय म्हणते लय बोला ना वाट घुला ना. हा मुख्या माझ्याचे हे कवा झालं? कवा झालं? लाज वाटली पाहिजे ना तुला. हा मला धोका दिला. हे कवा झालं? आता 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 लगेच कस काय पोर राहिलं मग? 2 का 3 का 4 महिने झाले कितवा म्हणजे आजच. कितवा चालू आहे? कितवा पाहिला चालू चालू आहे? म्हणते ती पाहिला. मग असू नका. कितवा म्हणजे आज राहिलं? आजच राहिलं म्हणते ती. आजच तुला कसं कळायला? आजच राहिलं. अरे आजच हा? कस काय कळलं आजच तिला? कसं काय राहील? हिला हा? काय? त्या मेलेवाला पटकीचा रोग त्याच्या त्याला का माई सून दिसली का? थांब, हा थांब, बायको आहे ना. हो तो आला पा. आला? हा? काय केलं मा सुनाला? हा अरे. लाज वाटती का? ए, यार, तुला हा? काय लाज आहे का लाज? वय झालं ना एवढं. हा? होय? वय गेली हा? पण सोय नाही आली. इकडं वय इकडं वय. शेजारी म्हणून असे बोखंडी बसले तुम्ही आमच्या. अरे तो वयाच्या बाराला वय तरी 5 जाय. अरे तो पुरीवाली आहे. लाज नाही वाटली तुला? म्हणून अरे गदाडीच्या. म्हणून हा? केलं. काय हो करती? बरं तो केला म्हणून केला. लिकी सारखी ना तुमच्या. हा शेजारी पुढे पेडशील.
लावायचा. पाप कुठं फेडणार आहे बस, महापौर- बस, बस, महापौर लय तुम्ही मोठी लांब चूक केली राहतो. बरं का तुम्ही लय मोठी चूक केली आहे सहकार्य केलं सहकार्य काय सहकार्य सहकार्य केलं सहकार्य म्हणजे मी घरी नव्हतो म्हणून सहकार्य केलं का सहकार्य केलं आणि तुला लाज नाही वाटली का खबर तोंडे हा आले लगेच माझं सहकार्य काय महापौर आल्यावर त्याला झालं असतं ना तिला पोर तू काय उद्योग वाढून काल दिले? उद्या हा? कोणचं? शेरप्या बाय तू याचा खर्च करून काढून टाका ते हो, काय बोलू खर्च राहिले? नाही मला राहायचंच नाही हिच्या सोबत तू एक काम कर यांच्या सोबत जा राहायला अशी ही काळ तुम्ही आपण सांभाळायची का यांच्या ही घरी- लोकांखाली जाती हिला सांभाळायचं हा. का आपण तुम्हाला लाज आहे का कुशल म्हणते काढून टाक हिला हिच्या बापाच्या घरी काढून हिच्या द्या बापाचे नाही ह्या म्हाताऱ्या सोबत राहायला लाव हा. जा. नाही तर जाय त्याच्या घरी जा हा. यायला, तू असा घात करशील असं माहित होतं आम्हाला मुख्याचा फायदा हा, तुम्ही घेतलाय तुम्ही घेतलाय ती मुकी म्हणून तिचा अरे, फायदा काय घेतला. घेतला तू? मुख्य माणसाचा फायदा घेतलाय रे भाग्या. अरे जिची बायको मुख्य तो जगामध्ये सुट्टी हा. समाधान मान तू तू पण मी सुखी का? झाला. हा, समाधान मान उलट तो पाय तो उलट जेव्हा प्रार्थना करा बाई मला मुख्य बायको भेटली म्हणून. हा मी नाही झालो सुखी तुम्ही सुखी झाले मी गेल्यावर तिकडं बाया आम्ही एवढा खर्च करून करून तू आणली सांगितलं असतं ना मला म्हणलं मी आलो असतो ना नोकरी सोडून ए, तिला हात नको लाव. हा आपण तुझी बायको का? हा, एवढा जीव लागला तुझी बायको लगेच. का आम्हाला अधिकार नाही तिला हात लावायचा होय, हा? काट्यार. काय बोलू राहिले शाळेत हो. काट्यार नाही, मारायचे नाही, पण. मारू नका हिला त्याच्या घरी काढून द्या हे पोराही नकोय आपल्याला हा. पहिलं उचकून द्या नाही नाही निघ तू निघ तू, चल. ए, भवानी ए, निघ बाई हा, निघा तुम्ही बेडून अरे तुम्हाला काय आहे का नाही काय थांबू नको एक मिनिट इथं माझ्या डोळ्यासमोर येडत काढून राहिली माणसाला तुम्हाला बरोबर आहे सांगितलं ना असतं ना गप्प, घरी गप्प, ये. गप्प. तुला हो, लाज- मागं. ती तुला लाज वाटली का? लाज वाटली. तो घरात हात करते ती हा? दुसरं घर आहे बघा का? ना. दोघांची सोडून कसा जीव लागलाय मला लुटू राहिलाय माणूस ह्यो. हा, नवऱ्याला लुटून राहिलं तिच्या हे पाहते जरा, ती जरा. हात बरोबर, करते. ती म्हणते, हा, यांच्याची. पाय तोच आहे पाय हा. बरोबर आहे, बरोबर आहे. बुकी बुकी सुने हा, आमची तुम्ही स्वतःचा फायदा घेतला तुला का पाहिलं नाही तुला का तुमचं लक्ष नाही हा तू आहे ना लक्ष द्यायला म्हणून याच गोष्टी घडल्या तू आहे ना लक्ष द्यायला तुम्हाला नव्हतं कळत का हं? हा शेजार आम्ही काय म्हणलं बस गप. शेजार धर्म आहे चांगला दम आहे देतो का काय काय? मला हा? दम देतो तू काय करशील काय करशील काय करशील पाहायचंय तू तुला काय करशील हो तू काय करशील पाहायचंय का काय मी करशील काय तू? म्हणते काय म्हणतो ते ह्याचा नालायक माणूस म्हणतो, जाऊ दे, हा? जाऊ दे. या बाय हा? मा कस काय नवऱ्याला केलं मारायचं हिम्मत काम नाही हिम्मत कस काय झाली हा तुझ्यामुळे दिवस गेले हा? तुझी हिम्मत कस काय झाली असं करायची मग यांना नाही का लक्ष देतोय यांना 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 लक्ष ते नसल्यावर म्हणजे आम्ही हा? म्हणजे आम्ही बाहेर गेलो होतो हे उद्योग म्हणजे करायचे तुम्ही येण्याचा हा फायदा घेऊन राहिले तुम्ही का तर दिली लाच सोडून पण तिच्या मुख्य पाण्याचा तुम्ही अगं गैरफायदा शाते घेतला. काय केलं हा? जेव्हा लग्न झाल्यापासून आपल्या घरी यायला याला लागला या मेल्याला माहिती तिला बोलता येत नाही हा. ती काय सांगणार आहे आई बापांना हा. म्हणून त्यांनी हे शाळा केली हा. हा? लाज वाटू दे थोडी पण निब्बर झाला ना तू आणि ही सटवी ही ए काय बाई. लहान राहिली का? हा? मुक्की तर मुक्की किती हिच्या अंगात किती चाळे ग तुझ्या मुक्की नाही, अंगामध्ये मुक्की नाही. हा? ती किती शहाणी. किती चाळे ती हा? शहाणी. या म्हाताऱ्या संग माझं पोरग इड नाही तर या म्हातारड्या संग राहते का तू हा? हा हा? लग्न कायला केलं मग म्हातारा म्हणून तिचे जीवन आहे आज भया. बाहेर बाजूला म्हातारा म्हणून तिचे जीवन आहे हा? म्हातारा म्हणून तिचे जीवन आहे अजिबात ना पोराच्या अंगाला हात नाही लावायचा बोलायचं नाही त्याच्या संग हा आणि इकडे पाहिजे काय म्हणतो म्हातारा आहे म्हणून तिचं जीवन आहे हा. असं का सांभाळली सांभाळली म्हाताऱ्यानं सांभाळली काढून दे काढून दे सांभाळली सांभाळली म्हाताऱ्यानं लाज वाटली पाहिजे बोलायला हे काय मसनात ठुले का राखण ठुले का मसनात गावऱ्या गेल्या तरी ऐ, मावाला काढ नको गावरे बिरे तुला सांगू का नाही नाही याच्या घरी पाठविला हा. ही आपल्याला नको हिच्या आई बापांना बोलून घे आणि हिचा नायनाट करून टाक नाही, नाही, याच्या बायका पोराला पाहू दे आता हा? हा स्वतःची ते बायको आमच्या आहे ना नालायक जाऊ तुमच्या हा? का? भया म्हणजे आपल्याला शोधू राहिला आम्ही डालक झालो का तुझं मला एक शेवट सांग आता तुम्ही जर धडा असं असं झालं असतं का? मला सांग तुझं आहे का नाही हिच्या पोटात पोरग नाही काय म्हणजे महासुनाचं वर आणून काय? आणून वरून आम्हाला शिव्या देऊ राहिला अरे काय बिनलाचे लोक आहे तुम्ही मग एवढे वेळ काय चाललो होतं तू काय म्हणत होता काय हा मी सुखी केलं आणि मी तिला हे केलं आणि ते केलं केलंच काय केलंच मी हा. भाजी लय सहकार्य केलं मी तिला हा ना बरं तू कामाला आहे हा येतो गोष्ट खरी खरी हा, मग हा? मग तुमच्या घरामध्ये गॅस संपून किती दिवस झाली झाले 2-3 दिवस हा? हा ये गेले गावाला हा बरं घरना मला गॅस संपला हा मग ती काय माती खाई का खायचा ना तिचा दिवस गेलेला काय काय संबंध संबंध? ऐकून घे प्रेग्नंट तुझ्यामुळं ती मग ती काय माती खाई का हा मग तिनं काय केलं मी आहे ना आमच्या बाबाचं लग्न होतं त्या मालच्या काही भात काही उसळ आणली होती आणि ती उसळी ना खाली आणि दिवस गेले तिला नाही नाही वाद झाला तिला वाद डॉक्टरकडे नेऊन बा तुला दिवस गेले ना मग
तिला वाद झालाय वाद त्या उसळी ना वाद झाला. अरे बापरे, हे असा घोटाळा झाला काय? माझ्या घातली तिला खाऊ घातलं म्हणून. म्हणजे त्याच्यामुळे तो पोट दुखत काय? हा म्हणजे नीट सांगत जाय ना तोंडानी. काय डोक्याला ताण झाला? हा? तोंडानी सांगता येत नाही का तिला? बरं आहे. तोंडाने सांगाल कशी मुख्य आहे ना ती. आईला बरं तुमच्या घरामध्ये 4 दिवस झाले गॅस संपलाय, जे गेले गावाला बाया. एकटी पोर काय खाईन. भातामुळे झालं वय. तू बी लगेच आला आणि लगेच तान तान करायला लागला तू. तिला गागाट करतो हा. मला कुठे माय आईन कुठे मा बापन तिला आहे लगेच ना दिवस गेले. तुम्ही तिला इनू पाहता थोडी. इनू हा विनो हा इनू हा नाही तर मग सोड्या खरं चारा ती 5 मिनिटात नीट होईल लगेच. बाया तुम्ही आले आले म्हणायचं ना काय का भातानी झाले का उसळीनी झाले. तुम्ही जर मा ऐकाय तयार नाही. बरं तुमच्या घरात 3 दिवस झाले चूल पेटेल का? आता ती सारखी तुमच्या घरा का हात करी म्हणली यांनीच वर आणलं काय. मी काय झालं तिथे आमच्या बाबाचं लग्न होतं ना, हा त्या मालच्या बिलच्या आणल्या होत्या हा पोरांना. हा मग ही जेवण नव्हती, मग हा. हिला म्हणलं या मालचं ने तुला उसळ मसाला भात आणि हिला का रोग झाला होता का चूल पेटवायला. हा या इड चूल आहे हा पेटवायची गौरे दाना दाना लाकडं घालायची स्वयंपाक करायचा. हा हा बर जाऊ दे काय आता. म्हणती नाही काय ती भाषा कळत नाही आपल्याला. भाषा ती बोलतच नाही काय भाषा. डोक्याला ताण झाला हो केली नसती तर बरी झाली अहो असती. मम्मी काय हा? नको बोलू, हिचा जाऊ दे. बाप म्हण मुखी पण हुशार लई आहे. हा, म्हणून हुशार हुशार आहे, लय, हुशार आहे ती. काय हुशार आहे. माझा गैरसमज झालाय. एक दिवस महापाशी आली, मला म्हणा भूक लागली म्हणून. मग म्हणलं आता माई मंडळी घरी नाही, मग मी ते वाढून आणलं होतं ना, ते तसं तिला देऊन टाकलं. बरं झालं. शिळ होतं शिळ. बरं झालं तुम्ही लवकर सांगितलं, नाही तर किती अवघड झालं असतं. आता एक कर हम्म. दवाखान्यात घेऊन जायचं. आता आम्ही दोघं 2-3 दिवसापासून तांबाटी घेऊन गेलो का तिकडच हॉटेल मध्ये हा. जेवतो. मी पुढं तर लक्षात आलं ते. घटस्फोट द्यायला लागलो तिला. नाही चुकलं बरं का असं माझं. काय रे दवाखान्यात घेऊन जायचं लगेच. आता चुकलं माझं, मला माफ कर. जाय जाय हा? काय घर सोडून जायचं? हाय, ए, घर सोडून नको तसं जाऊ. करू, ए. ऐक ऐक ना. सुनबाई ए ऐक ना सुनबाई अगं थांब ग. अगं पूर्वा. हे पोरा हे बाई आता काय करू. अरे तिला आण ना. हे पोरा सुनबाईला आण, झाला गैरसमज आमचा. अगं येडी का तू? कुठं आली इकडं एकटीच? हा? हे बघ मला माहिती आहे तुला राग आलेला आहे. अगं पण हे बघ तू बोलत नाही काही नाही, मग माझा गैरसमज झाला ना. आणि मला आहे ना तुझं ते हातवारे काही कळत नाही, मला खरंच नाही समजत तुझी भाषा. हा काय? हा मला माहिती तुला बोलता येत नाही, मग त्याच्यामुळेच गैरसमज झाला ना. मला वाटलं मी घरी नाही काय नाही, तुला दिवस गेले काय. सॉरी, मला माफ कर प्लीज प्लीज. हे बघ चुकलं माझं. नाही नाही घर सोडून नको जाऊ. ऐक ना, हे बघ मी ना आता महिनाभर सुट्टी घेतलेली आहे, मी तुला सोडून कुठंच जाणार नाही. नाही नाही ऐक ना प्लीज प्लीज. चुकलं ना माझं. पाय पडू का तुझ्या आता? मी पाय पडू का? चुकलं गप. मी खरंच तुझ्यावर संशय नव्हता घ्यायला पाहिजे यार, मला माफ कर एकदा प्लीज. हा डोकं खाल्लं तुझं सगळ्यांनी ना. गप गप रडू नको, गप रडू नको ना, गप गप. आता नाही होणार तसं कधी. हा मी नव्हता विश्वासघात करायला पाहिजे तुझा. तू एवढा विश्वास ठेवती माझ्यावर सगळ्या गोष्टी. माझी चूक झाली बरं का बोलून तुला. चल बरं घरी चल. चल ना चल. उठ बरं, येड्या नको करू तू. चल तू माझी लाडाची बायको आहे ना. चल उठ उठ. कशी हसली बरं गोड. हा चल चल. आता मी ना 1-2 महिने जातच नाहीत कुठं. हा थोड्या दिवसातच आता पाळणं हलल बघ. खरंच तुला दिवस जातील.